सुटसुटीत आणि रसरशीत अगदी झटपट होणारी ही बिर्याणीची रेसिपी फुल मॉइश्चर असतं, लागते ही टेस्टी आणि झटपट होते. शॉर्टकट फॉर्म्युला आज बघूया. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत अगदी ज्युसी होणारी ही शॉर्टकट रेसिपी. तर मी इथं 1 किलो बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे. 3 लिटर इथं पाणी गरम करत ठेवलं आहे. 2.5 ते 3 लिटर पाणी अंदाजे ठेवायचे. चवीनुसार मीठ घातले, 3 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 3 हिरव्या विलायच्या, 1 स्टार फूल, 8 ते 10 मिऱ्या घातलेत, 2 मसाला विलायच्या घातलेत आणि 1 चमचा तूप घालून हे पाणी आपल्याला उकळवत ठेवायचं आहे. तर मी इथं झाकण ठेवून हे फुल फ्लेमवर उकळून घेणार आहे. इथं स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलं, 1 किलो धुवून घेतलं आहे चिकन. आता हे शिजत घालायचं आहे आपल्याला. तर कुकरमध्ये 2 पळ्या तेल घालून कांदा घातला आहे बारीक चिरून, 1 चवीनुसार मीठ, हळद घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फुल फ्लेमवर आणि धुतलेलं चिकन यात घालून घेते. चिकन व्यवस्थित परतून घेतलं की आता आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर गरम पाणी मी यात घालते. शिट्ट्या जर कुकरच्या पटापटा होत असतील तर 3 करून घ्या आणि जर उशिरा होत असतील तर 2 शिट्ट्यातही हे चिकन शिजतं. तर मी इथं कुकर बंद करून घेतला. इथं पाण्याला उकळीसुद्धा आली आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला या पाण्यात घालून घ्यायचं आहे. मॅरिनेशनचं टेन्शन नाही आणि तांदूळ भिजत घालायचं टेन्शन नाही. अगदी सुटसुटीत तांदूळ होतो आणि एकदम रसरशीत अशी बिर्याणी आपली तयार होते. तर बघा, फुल फ्लेमवर आपल्याला हा तांदूळ घालून घेतला आहे आणि याला उकळी येऊ द्यायची. तरी आपल्याला इथं चिकनच्याही शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी 2च शिट्ट्या काढून घेतल्या आहेत कारण माझ्या कुकरच्या शिट्ट्या उशिरा होतात. पटपट होत असतील तर 3 करा म्हणजे चिकन व्यवस्थित शिजतं. तर बघा, इथं आपला तांदूळसुद्धा 80% शिजला आहे. आता हा तांदूळ आपण चाळणीत निथळून घेऊया. तर तांदूळ निथळतोय तोपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं बघा 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत, असे पातळ काप करून घ्यायचेत. ह्याचा आपल्याला लालसर तळून घ्यायचं आहे. तर कढईत तेल ठेवलं आहे आणि हे आपण छान असं लालसर रंगावर तळून घेतलं आहे. तर हा झाला आहे ब्रिस्टा तयार. आता ह्याला ताटात पसरट ठेवायचं आहे म्हणजे कुरकुरीत होतो. आता तेल कमी करून मी इथं मसाला भाजून घेणार आहे. तर अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेत आणि 3 मोठे कांदे चिरून घेतलेत. आता खोबरं परतून घेतल्यानंतर आता कांदासुद्धा परतून घेणार आहे. ह्यातलाच मसाला मी भाजीलासुद्धा वापरणार आहे. तर खोबरं मी वाटून घेतलं आहे आधी. आता कांदासुद्धा आपला भाजून झाला आहे. आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी बघा मी इथं मोठे 2 पळ्या तेल घातलं आहे. तो कुकरही आपला गार झाला आहे. वाफ काढून कुकर उघडून घेतला आहे. तुम्ही बघू शकता चिकन व्यवस्थित शिजलं आहे. आता आपल्याला फोडणी करून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा हे वाटण पण तयार आहे. आता ह्यातलं मी थोडं वाटण यात घालणार आहे, पावभाग म्हणजे मला भाजीला पण लागणार आहे. 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतला आहे, तो घातला आहे थोडा. आता सुके मसाले बघूया. तर 2 चमचे मिरची पावडर घातली आहे, 2 चमचे मी गरम मसाला घातला आहे, 2.5 चमचे बिर्याणी मसाला घातला आहे, 1 चमचा जिरा पावडर घातली आहे आणि 1.5 चमचा धना पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली आहे. हा स्पेशल बिर्याणी मसाला आहे तर तिथं 2 चमचे मी घातला आहे. अर्धी वाटी दही घालायचे, फ्रेश दही तर मी वापरले. चवीनुसार मीठ घातले आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं. आणि आता घालते आहे चिकन. सगळं चिकन मी यात घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यात भात घालणार आहोत. तर निम्मा भात मी इथं घालणार आहे.
व्यवस्थित प्लेन करून नंतर यात घालायचा आहे तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना. थोडा घातला आहे मी गरम मसाला. आता घालूया बिर्याणी मसाला आणि 1 चमचा तूप घालणार आहे. बिर्याणीला ह्याने खूप छान फ्लेवर येतो. आता दुसरा लेअर दिला आहे मी भाताचा. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला लो फ्लेमवर करायचं आहे. आता घातला आहे गरम मसाला, घातला आहे बिर्याणी मसाला, कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतलेला. आता घालूया कांदा आणि वरून घालणारे परत साजूक तूप. 2 चमचे मी इथं तूप घालते आहे. आणि हे लो फ्लेमवर आपल्याला एक 10 मिनटं ठेवायचे. तर इथं 10 मिनटं आपले झालेत आणि तुम्ही बघू शकता अतिशय मस्त आपली बिर्याणी तयार झाली आहे. पूर्णपणे चिकन पण शिजलेलं नसतं आणि ते 10 मिनटं आपण लो फ्लेमवर ठेवलं की अगदी रसरशीत अशी आपली बिर्याणी होते. तांदूळसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत झाला आहे. तर अतिशय मस्त आपली बिर्याणी रेसिपी तयार आहे. पटकन होते, कोणत्याही गोष्टीची झंझट नाही. तर अशी शॉर्टकट बिर्याणी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. तर उद्या संडे आहे, संडे स्पेशल आपली बिर्याणीचा बेत करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.